नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाची नानखटाई। मनात येईल तेव्हा बनवाल अशी ही पौष्टिक नानखटाई। चला तर बनवूया। नानखटाई बनवण्यासाठी मी एक छोटी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी रवा, 1 छोटी वाटी साखर, चवीपुरतं मीठ, खायचा सोडा व 1 चेरीची पुडी टाकली, 1 पळी तेल, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकलं, व्यवस्थित मिसळून घ्यायचं। या पिठाच्या गिठी व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या मस्त। ही नानखटाई खूप लवकर बनते, खायला खूप टेस्टी लागते। मी ही नानखटाई आप्याच्या भांड्यामध्ये बनवणार आहे। खूप साधी सोपी पद्धत आहे, कमी साहित्यात बनते। तुम्ही याच्यामध्ये तूप टाकू शकता, डालडा टाकू शकता, तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता। त्यात बेकिंग पावडर, मिक्स केल्यानंतर मी 1 कप दूध घेतलं। दूध टाकायचं, थोडं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचं चांगलं। दूध थोडंच टाकायचं, साखरेला पाणी सुटतं साखरला। पीठ चुरून झाल्यानंतर 10 मिनिटं झाकून ठेवायचं। बघा किती नरम पीठ मळून घेतलं मी। 10 मिनिटं झाकून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर मी बनवायला घेणार आहे नानखटाई। हाताला थोडंसं तेल लावायचं व मस्त गोल आकार बनवायचा। गोल असं बनवून घ्यायचं, हाताने थोडंसं सवान करायचं। असे पूर्ण मी नानखटाई बनवून घेणार आहे। बघा मी सगळं बनवून घेतलं। आता याला वरतून मी चेरी लावून घेणार आहे। पूर्ण याला चेरी लावून घ्यायची। तुम्ही पिस्ता, बदाम लावू शकता। खूप लवकर बनते ही। बघा मी सर्व याला लावून घेतली चेरी। नंतर मी आप्पे भांड्याला थोडं तेल लावून घेतलं। आता याच्यामध्ये मी सर्व टाकून घेणार आहे। सर्व असं ठेवून घ्यायचं। सर्व ठेवून घ्यायचं। 20 मिनिटं गॅसवर ठेवायचं। गॅस लहान ठेवायचा। माझी नानखटाई थोडीशी करपली, मी गॅस खूप मोठा ठेवला पण लहान ठेवायचा। बघा किती छान नानखटाई तयार झाली। खूप चविष्ट लागते ही नानखटाई। 20 मिनिटात बनवून तयार होते। बघा किती छान झाली, खायला खूप टेस्टी लागते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या मुलांना खूप आवडली। माझ्या चॅनलला सपोर्ट करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।